मागच्या लेक्चरला आपण हे पाहिलं अभ्यास कसा करायचा, बरोबर आहे. सुरुवात पण केली, अनालिसिस पण केलं आपण त्याच्याबद्दल. अनालिसिस मध्ये आपण वेटेज नुसार अभ्यासाला सुरुवात केली. आता काय करायचं माहितीये, अभ्यास करत असताना सर्वात महत्वाचा घटक जो आता तुम्हाला करायचा आहे, तुम्ही जो टॉपिक घेतला ना, सपोज सिंधू संस्कृती हा टॉपिक घेतला, तुम्ही अभ्यास करतायत. अभ्यास करताना आपण शेवटी त्या टॉपिकवर प्रश्न तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी वेगळी फाईल तयार करा, जशी मागे तुम्हाला मी डेमो दाखवली. ओके, नाही जमला एक छानपैकी नोटबुक करा, जी लाईफ टाईम तुम्हाला कामास पडेल अशी, त्याच्यामध्ये मेन्शन करा. म्हणून दोन पद्धतीचे प्रश्न त्या टॉपिकवर तुम्हाला काढायचे आहेत. एक म्हणजेच काय, वन लाइनर, एका वाक्यात, म्हणजे सिंधू संस्कृतीचा उदय कुठे झाला, बरोबर. किंवा त्याच टॉपिक मध्ये जे काढलेलं असेल त्याच्यातनं सिंधू संस्कृती ही कोणकोणत्या ठिकाणी उदयास आली, बरोबर आहे. आपण त्याच्यात बरेच घटक पाहिले, लोकेशन पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर वर्णनात्मक प्रश्न, कसं, सिंधू संस्कृतीबाबत सविस्तर माहिती द्या, वा सिंधू संस्कृतीचे उदय होण्याचे मागचे कारण काय. आता तुम्हाला माहिती असेल की आतापर्यंत राज्यसेवा जो भाग होता तो पण यूपीएससी सारखा झालेला आहे. त्यामुळे 25 नंतर सर्व पेपर हे रायटिंग मध्ये असणार आहे, म्हणजे यूपीएससी एमपीएससी इक्वल. त्यामुळे हे घटक तुम्हाला तिथे कामास पडणार. आता ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे, पण जे ब्रॉड क्वेश्चन आहे किंवा वर्णनात्मक आहे तुम्हाला ते पण तुम्ही करून ठेवा, बरोबर. तर टॉपिक, त्याच्या खाली एका वाक्यात उत्तर आणि नंतर तुमचं वर्णनात्मक, अशा रीतीने त्याचा हा टॉपिक पूर्ण कंप्लीट करायचा आपल्याला.